नमस्कार, मी स्पृहा जोशी. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात आधी खजिनाच्या या अतिशय अतिशय विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही दिवसांपूर्वी ऊन ऊन खिचडी साजूक तूप ही कविता आपण चॅनलवर अपलोड केली होती आणि त्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यानंतर मला वाटलं की ज्यांच्याकडून ही कविता पहिल्यांदा मी ऐकली, आपण डायरेक्ट त्यांच्याशीच बोललं पाहिजे, त्यांच्याशीच गप्पा मारल्या पाहिजेत. कवितांबद्दल, कवितांच्या रसग्रहणाबद्दल त्यांच्याकडनंच आणखीन समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मी आग्रह केला अशा एका व्यक्तीला, ज्यांनी खरं तर मराठी कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला त्यांच्या कुटुंब रंगलय काव्यात या प्रयोगाच्या माध्यमातून शिकवलं, त्यांना समजावलं. 10,000हून अधिक कविता, असंख्य कवी, असंख्य बोलीभाषा आणि महाराष्ट्रभर भ्रमंती करून ज्यांनी मराठी कविता रसिकांच्या मनात रुजवली, असे विसुभाऊ बापट आज आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यात आधी थँक्यू सो मच, कारण तुम्ही हो म्हणालात आमच्या या छोट्याशा कार्यक्रमात यायला. आभाराचा भार कशाला. आभार नाही मानायचे. वा वा. पण खरंच तुम्हाला ऐकून मजा वाटेल की आम्ही जेव्हा या चॅनलवरती पहिल्यांदा ती कविता अपलोड केली, तेव्हा त्याला जो रिस्पॉन्स मिळाला आहे, म्हणजे खरं तर इतक्या वर्षांपूर्वीची ती कविता आहे आणि मीच जवळपास एक 20 वर्षापूर्वी ही कविता तुमच्याकडून ऐकली आहे. अगदी बरोबर. पण त्या कवितेची जादूच अशी आहे आणि अशा असंख्य कवितांची जादूची पोतडी तुमच्याकडे आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज या निमित्ताने तुमच्याशी गप्पा व्हाव्यात. नक्की तर सगळ्यात आधी कुटुंब रंगलय काव्यात हे इतकं गोड नाव, हे कुठून आलं, कसं सुचलं आणि याची सुरुवात कशी झाली? कसं आहे, कार्यक्रमाचं नामकरण हे नाशिकच्या 100व्या प्रयोगाला झालेलं आहे. अच्छा. आणि सायखेडकर नाट्यगृहात कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला डॉक्टर वा वर्टी हे प्रसिद्ध विनोदी लेखक आलेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मला म्हणलं, अरे विसू हो, कार्यक्रमाचं नाव कुटुंब रंगलय काव्यात का ठेवत नाहीस? म्हटलं का, तर कुटुंबाच्या प्रत्येक विभागाकरता तुझ्याकडे कविता आहेत आणि त्या कविता कुटुंबाचा प्रत्येक विभाग अगदी मनमुराद ऐकून घेतो, अनुभव घेतो त्याचा. तर म्हणून कार्यक्रमाचं नाव कुटुंब रंगलय काव्यात असं ठेव. आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाचं नामकरण झालं, कुटुंब रंगलय काव्यात. आता या कार्यक्रमाची सुरुवात जर म्हणशील ना, तर कोल्हापुरी ढंगानं सुरू करतो. राम राम मंडळी, ओळखलं का नाही? ओळखलं. अहो विसुभाऊ म्हणतात मला, लहान होतो तेव्हा आमचा बा मला सांगायचा, लेका शिकून मोठा हो आणि एखाद्या खुर्चीत जाऊन बस. आमच्या बाचं म्हणणं आम्हाला पटलं आणि मग आम्ही हळूहळू शिकायला सुरुवात केली. बघता बघता बी ए झालो. आजकाल लई सोपं आहे बी ए होणं. कापे बिपा मांजाळ करायला मिळतात. अगदी अलीकडं पेपर फुटायला लागली हो मंडळी. पेपर म्हणजे पेपरचं अनेक वचन बरं का. पेपर फुटायला लागली. हातासरशी MA करून टाकावं म्हणलं. नोकरी शोधायला लागलो, पण नोकरी काही मिळायला तयार नाही. आणि मग बाच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रभर फिरलो. चांद्यापासून बांध्यापातूर जो कवी भेटला, प्रत्येक कवीला भेटलो आणि त्या कवीच्या अक्षरात कविता एकात्रित केला बघा. आणि त्याच्या प्रोग्राम बनवला आणि त्याचं नाव ठेवलं डॉक्टर वर्टींनी कुटुंब रंगलय काव्यात. अशी कार्यक्रमाची सुरुवात असते. आणि मग कवितेची व्याख्या सांगत एक कविता सादर केली जाते. पण अगदी सुरुवातीला सरस्वती स्तवन मात्र होता, जे सगळ्यांना माहिती आहे. ते असं आहे, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. पण मजा अशी असतो की ही कविता म्हणजे ही सरस्वतीची प्रार्थना, स्तोत्र, अगदी इंटिरियर भागामध्ये मी ज्यावेळेला शाळांच्या मध्ये गेलो त्यावेळेला ही प्रार्थना एकतर शिकवली जात नाही, म्हटली जात नाही. जरी म्हटली गेली तरी उच्चारण व्यवस्थित होत नाही. सामांपातू सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा असं म्हणणारे शिक्षक सुद्धा भेटतात. ही परिस्थिती आहे. बरं, मराठीत भाषांतर काय आहे हे कुणालाच माहीत नसतं, तर याची मराठीमध्ये समश्लोकी मिळालेली आहे. ती समश्लोकी सुरुवातीला ऐकवतून कार्यक्रमाची सुरुवात होते. जी चंद्रा समशुभ्र कांती विलसे,
जी शुभ्र वस्त्रा असे वीणेने करदोन शोभतीचे जी श्वेत पद्मी वसे ब्रह्मा विष्णू शिवादिदेव हि जिला भावे सदा वंदिती माझे रक्षण श्री सरस्वती करो अज्ञानना किती सुंदर, इथपासून सुरुवात होते आणि मग एक एक कविता एक एक विभागाकरता कार्यक्रमात सादर करतो. किती मस्त. हां, म्हणजे उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता ही कवितेची राजमान्यता प्राप्त व्याख्या आहे. पण ही व्याख्या बऱ्याच जणांना माहीत नसते. MA झालेला माणूससुद्धा पटकन सांगतो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, पण मराठीत ती व्याख्या सांगता येत नाही. हे आमचं मातृभाषेवरचं प्रेम आहे. आणि ही व्याख्या रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भावना, उत्कटता आणि सौंदर्य असे 3 गुण, त्या 3 गुणामध्ये एक एक कविता एक एक विभागाकरता सादर करायची. अशा पद्धतीने तो कार्यक्रम खुलत जातो. आणि तो कसा खुलत जातो हे मी स्वतः अनेक वेळा अनुभवलेलं आहे. अगदी आजी बरोबर, आई बरोबर, बाबांबरोबर, सगळ्यांबरोबर बसून. आणि जसं त्यांनी सांगितलं की सगळ्यांसाठी एक कविता नक्कीच त्यांच्याकडे त्या कार्यक्रमात असतेच असते. हो. पण मला आणखीन एक महत्वाचा जो प्रश्न आहे तो असा की तुमचा जन्म आहे रत्नागिरी नाही, जिल्ह्यातला, सांगली, सांगलीतला. जन्मगाव सांगली, सांगलीतला. मूळ त्याच्यानंतर रत्नागिरी, मग रत्नागिरी, गणपतीपुळे हे गाव, गणपतीपुळ्याचं, मग हो. कोल्हापूर, कोल्हापूरला त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर खरं तर अख्खा महाराष्ट्र. महाराष्ट्राची भटकंती तर कविता या- संकलित करण्याकरता. अच्छा. कसं होतं स्पृहा की लहानपणापासून एक दुःख होतं मनामध्ये, आपल्याला कविता का नाही करता येत. बर, तुम्ही एकही कविता मी एकही कविता इतक्या केलेली वर्षात नाही. मी केली? कवी नाही आहे. मी छाती ठोकपणे सांगतो की मी कवितेचे 2 प्रकार, कविता पाडणं आणि कविता स्फुरणं. रला र टला ट जोडून कविता पाडणं शक्य आहे मला, कारण शब्दांचं भांडार आहे. पण कविता स्फुरणं हा प्रकार जो आहे तो नाही जमत, आणि त्यामुळे मी कवी नाही. मग संकलित केल्यात कविता. भाग्य आहे माझं की मी ज्यांना देव मानतो अशी ग. दि. माडगूळकरांची एक कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित केलेली आहे. हे माझं भाग्य आहे ना. नक्की. हां, मग त्यांच्यापासून तेथे मग कुठलाही कवी घ्या, त्या प्रत्येक कवीला भेटलोय. त्या कविता संकलित करण्याकरता म्हणून काही वेळेला कवी संमेलनं आयोजित केलेली आहेत. निरनिराळ्या साहित्य बरं. संमेलनात गेलेलो आहे. अगदी पहिल्यांदा बाबामट्यांच्या आनंदवनामध्ये विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनात मी ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला तिथं माझी आणि विठ्ठल वाघांची पहिली भेट झाली. वा. आणि त्यावेळेला विठ्ठल वाघांचा माझा परिचय झाल्यानंतर प्रत्येक साहित्य संमेलनात विठ्ठल वाघ भेटले की ती मला म्हणायचे, आला कवींचा भाट आला. तर अशा कविता संकलित केल्यात. काही वेळेला कुटुंबाला काव्य त्या कार्यक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त कविता वाचन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्या स्पर्धेतनं कविता मिळवल्या आहेत. अत्र्यांच्या विडंबन कवितांच्याकरता काव्यस्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्यातून कविता मिळवलेल्या आहेत. कविता संकलित करायच्या आणि त्या कविता रसिकांच्या समोर नेऊन ठेवायच्या. वा. एखादी कविता तुमची आवडती, माझ्या खूप आवडत्या कविता आहेत. पण तरीही तुम्हाला अशी एखादी कविता आठवते का की अगदी जेव्हा आता एक सुरुवात केली तेव्हाची? एक मजेशीर बघा, एक छोटीशी मुलगी आपल्या आईजवळ हट्ट करत करत मनातल्या भावना सांगितली. आता ही कविता प्रकाशित नाही आहे पण माझ्याकडे आहे. ओके. हां, ती कोणाची आहे मध्ये सांगतोय. तर कविता कशी आहे बघ. एक छोटीशी मुलगी आईजवळ हट्ट करते, आई ग तुझ्यासारखी पावडर मला हवी, आज माझ्या ओठावर लिपस्टिक लावणार नवी. आई ग नको मला शेपटा असा लांब, तुझ्यासारखे केस का कातरी आणते थांब, कानापासून मानेपर्यंत हवेत लोंबते डूल. शी फ्रॉक नको बाई, मी काय लहान मूल. आई ग तुझ्यासारखी नेसो की ग साडी, खूप हौस असते मुलींना साडी नेसायची, 6 वारी 9 वारी साडी नेसायची, ठुमकत जायचो, बक्षिसं घ्यायची. खूप हौस असते मुलींना साडी नेसायची लहान असताना. आई ग तुझ्यासारखी नेसो की ग साडी, हातामध्ये पर्स दे ना गुप्पी गुप्पी जाडी, तुझ्यासारखं मनगटावर घड्याळ हवंय मला. मीच म्हणेन बाबांना उशीर झालाय चला. वा. एक हातात घड्याळ मान, एक हातात बिलवर, कपाळावर छोटी बिंदी चमचमणारा किलवर. मंगळसूत्र तेवढं नको, मंगळसूत्र तेवढं नको, सगळे मला हसतील, नाव घे उगाच चिडवत बसतील, चिडवलंच तर घेईन म्हणा बाबांचं मी नाव. So sweet. वसंत बापटांची कविता आहे बरं काही. वा. चिडवलंच तर घेईन म्हणा बाबांचे मी नाव,
इश्श कसलं नाव त्यांचं जुनाट हनुमंतराव. प्रत्येक कार्यक्रमात ही कविता दाद घेऊनच जाते. वा. स्त्री काव्य असू दे किंवा कुटुंब रंगले काव्यात असू दे, ही कविता दाद घेऊन जाणारी कविता आहे. नक्कीच. हां, मग प्रस्थापित कवींच्या अपरिचित कविता आणि अपरिचित कवींच्या अप्रतिम कवितांची गुंफण म्हणजे कुटुंब रंगले काव्य. वा. हां, मग भावना, उत्कटता, सौंदर्य या दृष्टिकोनातून एक कविता येते. मध्ये बालगीतं येतात. हां, एक बालगीत मगाशी मी तुझ्याशी बोलता बोलता सांगितलं बघ. एक बालकविता मी गोंडीत भाषांतर करून बाबा आमट्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पावरती 1982 साली ऐकवली ती तिथल्या मुलांना. ती कविता अशी आहे. विजया कुलकर्णी नावाच्या कोल्हापूरच्या एक कवयित्री होत्या. त्यांची कविता हात पहा हात. याला अभिनय गीत म्हणतात. बालकवितांचे 12 प्रकार आहेत बरं का. बापरे. 12 प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार अभिनय गीत. हां, हात पहा हात कसे गोले गोले पान, हात पहा हात कसे गोले गोले पान, काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती छान. गोंडीत भाषांतर केलं. कई हुड नावा पांढरी पांढरी आकी, कई हुड नावा पांढरी पांढरी आकी, कारे कारे केलकू नावा हुड बेचुंबेश, कारे कारे केलकू नावा हुड बेचुंबेश. अगदी लहान मुलांना. एक होतं झुलर. अगदी म्हणजे काही कळत नाही, धड बोलता पण येत नाही अशा मुलांच्या करता कविता असते. एक होतं झुलर, चालत नव्हतं शलर, बसमध्ये चाललं, बाकाखाली धरलं, तिकीट नाही काढलं, अशा कशा घाललं. अगदी लहान मुलं तल्लीन होतात. अशा काही कविता या कार्यक्रमात घेतल्या जातात. आणि अगदी जुन्या सांगायच्या झाल्या तर पाटील, पाटील माझ्या मते, त्यांची एक कविता देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. अशा काही कविता मुलांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत असं वाटतं. म्हणून शालेय कार्यक्रमामध्ये या कवितांचा समावेश करून ओंकार काव्यदर्शन नावाचा कार्यक्रम करतो. याचे मी आजपर्यंत 14,000 शाळात कार्यक्रम केले. 14,000 दिवसात 4-4 प्रयोग करायचो, आजही करतो. आणि आदिवासी आश्रमशाळांसाठी तुम्ही अनेक कार्यक्रम 1200. अनुताई वाघांनी सांगितलं मला, कोसबाड हिलवरती त्यांच्याकडे ज्यावेळेला कार्यक्रम झाला 8 दिवस मला त्यांनी ठेवून घेतलं होतं. आणि त्यांची ती ऊर्जा बघितली. अरे या वयामध्ये या बाई इतक्या पद्धतीनं काम करतायत, आपण पण करायला पाहिजे. मग जाताना त्यांनी सांगितलं म्हणे, विसुभो तू असं कर, आदिवासी मुलांच्याकरता विनामूल्य कार्यक्रम कर, बघू त्यांना काही देता येणार नाही तुला, पण त्यांच्याकरता हे गेलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. म्हणून ते कार्यक्रम करायला सुरुवात केली. आत्ता काही कार्यक्रम मात्र मी आदिवासी मुलांच्याकरता हे मानधन घेऊन मात्र केले शासनाच्या वतीनं. विसुभाऊ, तुम्ही मगाशी म्हणालात की कवितेचं रसग्रहण कसं करावं हे तुम्ही शिकवता, किंवा कविता कशी शिकवावी हे तुम्ही शिकवता. तर ते मला कित्येकदा असं वाटतं की माझ्यापर्यंत कविता खूप उशिरा आली. मला जर का कवितेचं अप्रिसिएशन, रसग्रहण हे लवकर करता आलं असतं तर कदाचित त्यातली गोडी, त्यातली गंमत मला आणखीन आधी घेता आली. कसं आहे माहिती स्पृहा, की कविता सादरीकरणातच लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजे. बरोबर. जशी त्या दिवशी तू मला आठवतं मला की गदिमांची कविता जी माझ्या अक्षरात नाही मी म्हणलं, ते नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. ही कविता तुझ्या सादरीकरणानं लोकांच्यापर्यंत पोचली. कारण मी बघितलं शरद पवारांच्या पासून सगळी माणसं समोर बसलेली होती आणि प्रत्येकजण दाद देत होता. म्हणजे ते वाक्य त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम. म्हणजे मी बऱ्याच वेळेला मला असं म्हणतात की विसुभाऊ तुम्हाला कविता नाही का लिहावीशी वाटत, तर मी म्हणतो पणशीकरांना नाटक लिहावंसं वाटेल का. नटसम्राट विवा शिरवाडकरांनी लिहायचं आणि दत्ता भटांनी नटसम्राट साकार करायचं, त्याप्रमाणे कुसुमाग्रजांनी कविता लिहायची आणि तुझ्या माझ्यासारख्या कलावंतांनी ती रसिकांच्यापर्यंत पोचवायची. असं जर झालं तर चांगल्या पद्धतीने कविता रसिकांच्यापर्यंत पोचेल असं मला वाटतं. किती प्रकार आहेत आपल्या मातृभाषेतल्या कवितेत, समृद्ध आहे व समृद्ध भाषा आहे. पण आम्ही डॅडी मम्मीमध्येच गुंतलेलो आहोत, काय करायचं. पण आपल्या या कार्यक्रमामध्ये किती वेगवेगळे प्रकार तुम्ही हाताळता, एखादं काहीतरी आम्हाला
अगदी सुरुवात आपण जर समजा केली अभंग इथपासून सुरुवात केली तर अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कूटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शेरो शायरी, वात्रटिका, चावटिका, कणिका, क्षणिका, लोचटिका, गोंधळ, भारूड, सवाल जवाब, श्लोक, क्या बात सुनीत, है. फटका, हजल आणि दोहे हा काव्यप्रकार सुद्धा मराठीत लिहिला गेलेला आहे. हां, नीला सत्यनारायण यांनी माझ्या एका कविमित्राला दोहे लिहिलेत का म्हणून विचारलं. त्यांनी सांगितलं हो लिहिलेत. आणि त्यांनी दोहे ऐकवले. ते दोहे हा कबीरदासजींचा काव्यप्रकार हिंदीमधला तो मराठीमध्ये आणलेला आहे. निरनिराळे काव्यप्रकार मातृभाषेत आणून मातृभाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न आपल्या कवी लोकांनी केलेला आहे. आणि ते सगळे प्रकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय माझ्या अल्पमतीनं. हे माझ्या अल्पमतीनं संकलित केलेले प्रकार आहेत. याशिवाय दशपदीसारखे आणखीन काही प्रकारचे अनिलांनी सुरू केले असे काही काव्यप्रकार ते माझ्यापर्यंत अजून आलेलेच नाही आहेत. तर सातत्यानं हे काव्यप्रकार संकलित करायचे, प्रत्येक काव्यप्रकाराचं व्याकरण घ्यायचं आणि त्या व्याकरणासह रसिकांच्यापर्यंत पोचवायचं. असा हा प्रकार आहे साधारणपणे. असा प्रकार आहे साधा. पण माझ्या आणखीन एक कविता इतकी डोक्यात बसली आहे या कार्यक्रमातली, म्हणजे उन्हून खिचडी तर मी सादर केलीच होती, पण रखुमाई रुसली ही जी होती, ऊन खिचडीवर तूप असं तू म्हणलं होतंस. ते साजूक तूप आहे ते जू पण रस्व घ्यायचा बरं का तो. साजूक तूप. तर ती मजा आहे ती. आणि ही मौदा देशमुखांची कविता आहे. आणि 1982ला ज्यावेळेला मी बाबा त्यांच्याकडे पहिल्यांदा कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळेला त्यांच्या महाविद्यालयात कार्यक्रम झाल्यानंतर रात्री तिथल्या सगळ्या प्राध्यापकांनी एकत्रित येऊन आमचा कविगोष्टींचा कार्यक्रम झाला. आणि त्यावेळेला मौदा देशमुखांची कविता त्यांच्या अक्षरात त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. क्या बात आहे. मग हे वैशिष्ट्य या कार्यक्रमामुळे मिळालेलं मला हे भाग्य आहे की या सगळ्या कवींच्या पायाशी बसून कवितांच्या व्याख्या किंवा कविता समजावून घेतलेल्या आहेत, कविता अनुभवलेल्या आहेत. ते रखुमाई रुसली ही कवितासुद्धा अशीच फार मजेशीर पद्धतीने मिळाली ती. नाशिकमध्ये फिरत होतो आणि त्यावेळेला उपेंद्र शर्मा पाराशरी नावाचा माझा एक तिथला मित्र आहे. त्यांनी मी ती कविता मला पहिल्यांदी कविता ऐकवली आणि ती कविता ऐकवल्यानंतर म्हणलं ही कविता कोणाची आहे तर म्हणला माहिती नाही पण ही कविता फार छान आहे म्हटला आणि ती कविता तू घ्यावीस कार्यक्रमामध्ये. म्हटलं ठीक आहे पण कवींचं नाव कळलं तर बरं होईल. आणि मग कार्यक्रम करत करत मी ज्यावेळेला माझ्या मते 1994च्या दरम्यान इंदोरला गेलो त्यावेळेला इंदोरला बाळ गोखरे नावाच्या माणसाकडं ती कविता हस्तलिखित स्वरूपात मला मिळाली. आणि ती कविता आहे प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे यांनी लिहिलेली कविता आहे. त्यांची कविता ही. बघ कसं वाटते बघ. सावळ्या हरीला ऐकू दतली काय झालं रुसायला, रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला, रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर यांचा ताल, त्या भक्तांघरी काय ठेवलंय हो, त्या भक्तांघरी काय ठेवलंय हो उत्सुक घुसायला, रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली चला जाऊ घुसायला. परवाची गोष्ट लाडक्या लेकराला मांडीवरती घेऊन बसली होती. विठ्ठलरावना म्हटलं ऐकलं का शेजारच्या गिरणीत दळण टाकले घेऊन या. नाही आणलं. माझ्याकरता शेजारच्या गिरणीतनं दळणाचा डब्बा आणणं झालं नाही पण त्या जणी करता वाटेल ते केलं. ती कोण मेली जमी कबनी, ती कोण मेली जमी कबनी, तिची कशी केली वेळी फणी, दळण कांडण करून गेलाय लुगडी धुवायला, रखुमाई रुसलेलं कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. जबरदस्त गाजली कविता आणि गाजते. मुंबई दूरदर्शनला ही कविता किती वेळा रेकॉर्ड केली मलाही माहीत नाही आहे. खूप वेळेला रेकॉर्ड केली आणि जबरदस्त गाजलेली कविता आहे. त्यांच्याकडनं मला आणखीन एक स्त्री काव्य मिळालं होतं. एका मुलीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ती सासरी झाली आहे. मग पाठवणी करण्याकरता तिची आईच बरोबर येते. आणि नवरा मुलगा, नवरी मुलगी आणि आई तिची आई हे चौकटीच्या बाहेर उभी आहेत आणि आतल्या बाजूची सासू म्हणजे नवऱ्या मुलाची आई उभी आहे. ती त्याला म्हणते तू आतमध्ये ये. पण आतमध्ये येताना उजव्या पायानं माप ओलांडायचं मग आतमध्ये यायचं. तसं ती करते आणि ते केल्याबरोबर ती भूतकाळात जाते आतली सासू जी आहे ती. आणि ती म्हणते सोन्याच्या पाऊली लक्ष्मी ये नवीन सुनवाई,
तुझ्याच घरी मी तुझेच करीते स्वागत वर माई. अशी ती ही वा. गोविंद स्वामी आफरींची कविता मला बाळ गोखलेंच्याकडनं इंदोरमध्ये मिळाली. पण मला सांगा, तुम्ही प्राध्यापकी करत होतात इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक होतो. म्हणजे आकडे आणि पैसे आणि ह्या सगळ्याचे हिशोब, तर तिथनं एकदम असं का वाटलं पहिल्यांदा की आता कविता ऐकवाव्यात सगळ्यांना? मी एक मजा सांगतो बघा. हे एके ठिकाणी माझा कार्यक्रम तिकिटावरती लावायचं ठरलं. अच्छा. तिकिटावरती जे काही तिकीट विक्री होईल ती त्या संस्थेला द्यायची आणि आपण कार्यक्रम करायचा असं ठरलं. मग तिकीट विक्री करायला लोक लागले, त्यामुळे मराठी कविता तिकीट काढून काय ऐकायची आहे असं म्हणणारे लोक बरं. भेटले आणि त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही. मग मी म्हटलं तुम्ही असं करा की कवींच्या प्रतिभेवरती किंवा कवींच्या शब्दाची ताकद मला माहीत आहे. माझ्या सादरीकरणावरती माझा विश्वास आहे. माझे सादरीकरणातले म्हणजे अभिनयातले गुरु द.स. आंबवकर, तात्यासाहेब आंबवकरांच्याकडं मी अभिनयाचं शिक्षण घेतलं. 3-4 नाटकात कामं पण केली होती मी. हां. आणि संगीताचं शिक्षण मी घेतलं ते निळकंठबुवा चिखलीकर यांच्याकडं देवल क्लबमध्ये मी संगीत शिकलो. जे काही शिकलो ते उपांत्य विशारद पण गेलो. उपांत्य विशारदच्या परीक्षेला काही बसू शकलो नाही. पण असं म्हणजे तर त्या सगळ्या त्या गुरूंची कमाई आणि पाठीशी होती. त्यामुळं तो कार्यक्रम अशा पद्धतीनं करूया म्हटलं. विनामूल्य कार्यक्रम आयोजित करा. कार्यक्रम जर आवडला तर योग्य वाटतील ते त्यांना आपल्या स्वखुशीनं पैसे देऊ टाकायचे. आणि या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला आणि मानधन व्यवस्थित मिळालं. वा वा. कारण कविता सगळ्या पद्धतीच्या होत्या ना. जशी आता मी एक बालकविता घेतली, तशी एक तरुणांना आवडणारी रुबाई काव्यप्रकार आहे किंवा तरुणांना आवडणारे आणखीन काही काव्यप्रकार आहे. त्यापैकी एक असं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय केलं, मंगेश पाडगावकरांची कविता आहे. तो तिला बागेमध्ये एकांतात भेटला, नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला, लाल लाल गुलाबाचं फुल ऊन पेटला. मग पेटला तर पेटू दे की, भेटला तर भेटू दे की, तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं. हे सादरीकरणानं पोचलं रसिकांच्यापर्यंत. हेच पोचतं आणि ते पोचवण्याकरता यातला कलावंत जो आहे नक्कीच. तो असला पाहिजे. असायला तो कलावंत ते पोचवायचं काम करतो. आणि मला असं वाटतं की कलावंतांनी कवितेकडे या पद्धतीने बघितलं पाहिजे. वा. अशी सहज येते कविता नाही येत. बघ आता एक मजा सांगतो की फक्त बहिणाबाईंच्या कविता मी 2 तास ऐकवतो. वा वा. त्याकरता धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातल्या गावागावात फिरलेलो आहे बहिणाबाई संकलित करण्याकरता. आता मी सुशिक्षित आहे, मी MA झालो, पण मला मराठी कवितेतली व्याख्या येते का भाऊ? नाही येत. नाही मला सांगता येत. हे माझं मातृभाषेवरचं प्रेम आहे. मराठी माणूस म्हणतो मी कॉमर्सवाला, माझा आणि कवितेचा काय संबंध. दुसरा म्हणतो मी सायन्सवाला. मग निरक्षर कवित्रीचा संबंध. लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, निरक्षर होत्या. पण बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या तयार केली आहे माहीत आहे. त्या घरोट्यावरती दळत बसायच्या. त्या म्हणतात घरोटं, आपण म्हणतो जातं. बहिणाबाई विचारतात काय जातं, काय जातं? अरे घरोटं वाण्या वामनाचं जातं. कसं घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट जात नाही. वा वा वा. मग दळता दळता व्याख्या स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काही वेगळा आहे का सांग? बहिणाबाईंची ती फार सुंदर आहे की नाही, की ज्याच्यातून येते पिठी तेच 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 जातं सांगतो. म्हणून. हां. मग दळता दळता कवितेची व्याख्या केली कशी? अरे घरोटा तुझ्यातून पड पिठी, तसं माझं गाणं पोटातून येई ओठी. वा. पोटातनं ओठात येतं ते काव्य. निरक्षर कवित्रीनं कवितेची व्याख्या केली. आणि या निरक्षर कवित्रीच्या कविता, आता ही कविता बघ सगळ्यांना माहित आहे. अरे संसार जसा तवा चुऱ्यावर, आधी हाताला चटक तवा मिळते भाकर. ही कविता सगळ्यांना माहित आहे. पण याचा शेवट कुसुमताई चौधरी, जुने आपले मंत्री होते मधुकरराव चौधरी, त्यांच्या मिसेस, त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्यावरती PhD केली. अच्छा. त्यांच्याकडनं मिळाल्या मला शेवटच्या ओळी. शेवट कसा आहे माहिती आहे का? म्हणलं नाही सांगते ना म्हणल्या, मग सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, दूध तापल्या बिगर कुठ जमते का साय, वा वा. दूध तापल्या बिगर कुठ जमते का साय. श्रेष्ठतम भाषा आपली कशी आहे? एक मजेशीर घटना सांगतो की त्यांच्याकडनं मिळालेली आहे की या निरक्षर कवयित्री एका घरात राहायच्या. शेजारी एक नवीन बाई राहायला आली. आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन मारायची ती बाई मुलीला. मुलगी रडायची. सोपानदेवी बरेच दिवस पाहिलं. अस्वस्थ सोपानदेव आईजवळ गेले. मायव
पाय तेव्हा तू पाय ना ती छोटीशी पोर पाय ना कशी रडते तिची माय दिले काऊन मारते. बहिणाबाई म्हणतात बापा ती तिची माय नाही आत्या आहे म्हणून मारते. हा. म्हणता म्हणता व्यंजनांचं व्याकरण सांगितलं निरक्षर कवयित्रींनी. प फ ब भ म ओष्ठव्यंजन त थ द ध न दंत्यव्यंजन ओष्ठव्यंजन दंत्यव्यंजन ताल्यव्यंजन कंठव्यंजन लक्षात ठेवण्याकरता डीएड कॉलेजचे विद्यार्थी चार्ट बनवतात तरी त्यांच्या लक्षात नाहीत राहत. आणि श्रेष्ठतम भाषा आपली कशी आहे एक साधी मजा. माहेरची नाती आणि सासरची नाती सहज आली आहेत का ग? नाही आलेली. हां आम्ही त्याच्यावरती विचारच नाही करत. मातृभाषा काय पाहायचं मातृभाषेच्या बाबतीत ही परिस्थिती आहे. मग माहेर जवळचं की नाही की नाही मग माहेरतच बसलोय आपण. माहेर जवळचं सासर लांबचं. हां मग माहेरची नाती सहज आली आहेत का बघ. माहेर ओठाला ओठ भिडल्याशिवाय म्हणता येत नाही. माहेर माय मावशी मामा मामी ओठाला ओठ भिडल्याशिवाय एकाही नात्याचा उच्चार होत नाही. सासरची नाती लांबशी उच्चारा आत्या काका काहीच भिडत नाही. म्हणजे हे लहानपणापासून मुलींना सांगतात कुठं असं माहेर सुरेख बाई खायाला मिळत असं सासर द्वाड बाई कोंडून मारित. हे लहानपणापासून मुलींना सांगतात. पण माईची नाती कशी बघा. मग माय नाही आत्या म्हणता म्हणता कविता सांगितली. माय म्हणता म्हणता होट होटा लागी भिडे आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर व पडे. ताता म्हणता म्हणता दाता माझी जिभ आडे आणि काका म्हणता म्हणता कशी मांग मांग दडे. जिजी म्हणता म्हणता मिळ जिभले निवारा जिजी म्हणता म्हणता मिळ जिभले निवारा आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. उत्कटता ही अशी असते लिहावंसं वाटतं. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो मुलांना प्रामुख्याने समजावून सांगताना. भांड्यात पाणी ओतायला लागलो पाणी काठोकाठ भरलं आणि परत ओतलं की ते ओव्हरफ्लो होतं. अंतःकरण भावनांनी भरलं आणि ओव्हरफ्लो झालं. हे ओव्हरफ्लो होण्याची क्रिया उत्कटता ही जिथं असते ती कविता असते. वा 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 किती सुंदर. बरं असं असून सुद्धा भाऊसाहेब पाटणकरांच्या सारखा माणूस असं म्हणतो की ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली. वा माहित आहे ना. हो हो हो. ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली कमलांतरी भ्रमाराधिकांनी केव्हाच आहे निर्मिली. क्या बात आहे. हा माणूस या म्हणजे ज्यांनी शायरी हा काव्यप्रकार मराठीमध्ये आणला आणि रुजवला अतिशय समर्थपणे शायरी लिहिली. तो माणूस इतक्या लीनतेनं सांगतो की तो कवींचा मान तितकी पायरी आमची नव्हे. हे कवी अगदी छानपणे सांगतो. आणि या भाऊसाहेब पाटणकरांच्या पायाशी बसून मला त्यांच्या शायरी ऐकायला मिळालेल्या आहेत. हे माझं भाग्य आहे. पण त्यांनी तुम्हाला ऐकवल्या तशा स्वतःच्या हो मग माझ्याकडे काही जणांचे रेकॉर्ड आहेत. वा. त्यावेळेला सुविधा नव्हती. म्हणजे त्यावेळेला पैसाच कमी मिळायचा हो काय करायचं. मग जे काय मिळतं ह्याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट करायची काहीतरी ॲडजस्टमेंट करून जमवायचं ते असं काहीतरी व्हायचं. पण बघ म्हणजे तिथं सुद्धा कवितेत शायरीला बंधन नाही. बरोबर. हां तुम्ही इश्क केलं का इश्क केलं का केलं. इश्कात रडले का रडलं. इश्क कसं केलं हां तर म्हणे कुसुमे स्वये हसून जर का म्हणतील ना आम्हा असं ये. भाऊसाहेब लिहितात बरं का. कुसुमे स्वये हसून जर का म्हणतील ना आम्हास ये अरे पाऊल ना टाकू तिथे बागती आमुची नव्हे. मग तुम्ही सौंदर्य वेडे नाही. भ्रमरापरी सौंदर्य वेडे होतो आम्ही आहो आम्ही. भ्रमरापरी सौंदर्य वेडे होतो आम्ही आहो आम्ही. पण इश्कातही नाही कधीही भिक्षुकी केली आम्ही. वा वा. भिक्षुकी नाही केली आम्ही इश्कामध्ये. मग रडले का तुम्ही. हो रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले. हा रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले. अधिकार हा अश्रुवरी जास आहे साधला. भाऊसाहेब इथं दिसतात. अधिकार हा अश्रुवरी जास आहे साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला. हे भाऊसाहेबांनी लिहिलं. आणि हे भाऊसाहेब आमच्यापर्यंत पोहोचत नाही ही परिस्थिती आहे. बरं कोणत्याही लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ. भाऊसाहेबांचा शेर आहे. लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ. ती म्हणाली सॉरी मला मी म्हणालो थँक्यू. भाऊसाहेबांनी लिहिलेलं शेर. हां मजनू अरे थोडा अधिका भेटला असतास तू
मजनूला म्हणतात भाऊसाहेब, मजनू अरे थोडा अधिका भेटला असता सतू, एकही आसू खरोखर ढाळला नसता सतू, एक नाही लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही. एक नाही लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही, मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही. असं कोणत्याही विषयावरती भाऊसाहेबांनी शायरी लिहिलेली आहे. अप्रतिम शायरी आहे. पण शायरी लोकांच्यापर्यंत पोचवायचं म्हटलं तर कठीण जातं. कार्यक्रम तयार केला, घेणार कोण? उन्मेषजांच्या यौवनाचा केव्हाचा ना झाला कमी, प्यायले जे खूप ज्यांना वाटेपरी झाली कमी. निर्मिली त्यांच्यासाठी फक्त माझी शायरी, सांगतो इतरास वाबा वाचा चुके ज्ञानेश्वरी. वा वा वा. तर शायरी हा काव्यप्रकार भाऊसाहेब म्हणाले बुद्धीशी निगडीत असल्या कारणानं की हा काव्यप्रकार ऐकणारा दर्दीच समोर बसलेले असे पाहिजे. बरोबर. शायरी हा काव्य असं अगदी म्हणजे अगदी जुन्या याच्यातली एक कविता म्हणजे कोल्हापुरी ढंगातली, या बसा पावन असं राम राम घ्या, राम राम घ्या कोणच्या तुम्ही गावच गाठुड इथं राहू द्या, घोंगडी टाकली इथं बसातीवर, अनुमान करू नका आता हे समजा आपुलं घर, वा. वाडूळ चालता जणू लई भागला. आणि ही कविता जर या पद्धतीनं या बोली भाषेमध्ये जर रसिकांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापर्यंत पोचते. बरोबर. तर असा हा प्रकार आहे. मालवणी कविता हां कुठली बरं घेऊ? आबोली चोवळ सर तारी अलगो माका घो आलायचा माळी अलगो, वा. आबोली सवळ सर तारी अलगो माका घो आलायचा माळी अलगो, फणसाचं गरो कसं गोड लागता, महेश केळुसकरची कविता बरं का. फणसाचं गरो कसं गोड लागता, घोवाक बाईल कशी वाळकता. हे मालवणी तो प्रत्येक म्हणजे उर्दूमध्ये त्याला लहेजा म्हणतात. म्हणजे प्रत्येक बोली भाषेत लहेजा आहे. त्या वऱ्हाडी बोलीमध्ये कविता प्रचंड संकल्पीय. म्हणजे 3 तासाचा वऱ्हाडीतला कार्यक्रम आहे माझा, हुरडा पार्टी नावाचा. हो. 3 तासाचा कार्यक्रम आहे हुरडा पार्टी. सगळ्या वऱ्हाडी कविता असतात त्यामध्ये. वऱ्हाडी कविता पहिल्यांदा लिहिल्या, अगदी पहिल्यांदा वऱ्हाडीमध्ये कविता लिहिली गेली ती पांडुरंग श्रावण गोरे नावाचे एक कवी दारव्हा नावाच्या गावामध्ये राहत होते. तिथं त्यांनी पहिल्यांदा ती कविता लिहिली आणि वऱ्हाडीतली कविता रुजवली. येणारे बापू खेळणारे गोया, गोया म्हणजे गोट्या, येणारे बापू खेळणारे गोया, आता काऊन म्हणते फुतला दोया. हे लिहिणारे प्राचार्य देग सोटे यांनी मला वऱ्हाडी करता खूप मदत केली. कारण त्यांनी वऱ्हाडी इंटू मराठी असा शब्दकोश तयार केला होता. तो शब्दकोश मला दिला, विसू घे आणि वऱ्हाडीत कविता ऐको. आणि मग वऱ्हाडीतली कविता कानाकोपऱ्यात कुणी पोचवली असेल तर ती विठ्ठल बघांनी पोचवली. त्यांची एक कविता चित्रपटात घेतली गेली, त्यांची एक कविता तीच कविता त्यांची शालेय पाठ्यपुस्तकात घेतली गेली. त्यामुळं ती कविता वऱ्हाडीतली कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवली. कुठली? काया मातीत मातीत तिफन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते, तिफन चालते. ही कविता विठ्ठल बघांची. या कवितेमुळं वऱ्हाडी कविता, विदर्भातली कविता महाराष्ट्राच्या कानात कोपऱ्यात पोचली. या विठ्ठल बागांनी मला काही कविता दिल्या होत्या, त्यापैकी एक कविता सांगतो, खूप मजेशीर आहे. हा सुद्धा मस्त माणूस, आमची चांगली भट्टी जमली. बापू म्हणायचो आम्ही त्यांना, बापू. तर बापून एक कविता ऐकवली होती बरं का. मायाबाय कोले आहे एक धाकली बहीण, मायाबाय कोले आहे एक धाकली बहीण, तिले पाहिले पासून नाही जीवाले चैन, साधी पोंगाळी बायको बरी लागते पाह्याले, पोंगाळी म्हणजे वेडगळ सांगाय, साधी पोंगाळी बायको बरी लागते पाह्याले, अन साई हावरी मिरची पाणी आणते डोयाले, पिकल्या बाकोळा सारखी गोड बायको बोलते. बाकोळ म्हणजे चिंच पिकून तयार झालेला आकडा, त्याला बाक्कोळ शब्द. पिकल्या बाक्कोळा सारखी गोळ बायको बोलते, अन साई गाभुयलीचीच पाणी तोंडाले सोळते. अशी मोठी कविता आहे. पण विठ्ठल बागांनी या पद्धतीच्या कविता सुद्धा लिहिल्या आहेत. आणि त्यांनी असंही लिहिलंय की आम्ही मेंढर यावं त्यानं हकारावं, आम्ही मेंढर यावं त्यानं हकारावं,
पाचा वर्षाच्या बोरीनं होता आम चाली लावत. वा वा हेही लिहिणारे वा. विठ्ठल क्या वाघ. बात. हे विठ्ठल वाघांचे असे निरनिराळे पैलू आहेत ते रसिकांच्या समोर मांडताना काय मजा येते सांगू. असे दाद मिळत असते रसिकांच्या. त्यामुळे ते हे व्हॉट्सअपवरती वगैरे आपला कार्यक्रम रंगत नाही. समोर समोरनं दाद आली प्रेक्षक गिव्ह अँड टेक आहे हो, त्याशिवाय मजा येत नाही. समोर वा आलं की नाही की मग पुढची कविता काय घ्यायची ते ठरवलं जातं. आता एक वेगळ्या पद्धतीची कविता आहे. हम्म. तुला एक सिनेमातलं गाणं माहित असेल, माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, गंगेवानी निर्मल होत असं एक गाव, असं एक गाव, सुखी समाधानी होत रंक आणि राव, रंक आणि राव, त्याची गुणगौरवानं कीर्ती वाढली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली. हे गाणं मूळ हो. नाही. अच्छा. हां, हे नाना म्हणजे जगदीश खेडूकरांना मी नाना म्हणायचो. हम्म. नाना आम्ही कोल्हापूरला खूप वेळेला एकत्र असायचो. त्यांच्या गावरान मेळाव्यामध्ये पण मी थोडंसं काम केलं होतं. तर ते गावरान मेळाव्यामध्ये ओरिजिनल कविता ऐकवायची. त्यानंतर ती कविता त्यांनी मला दिली आणि ती कविता फक्त मी माझ्याकडे माझ्या कार्यक्रमात ऐकवतो, बाकी कोणाकडेही कविता नाही आहे. वा. एक माणूस मेला, मेलेल्या माणसाच्या, मी आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती ही कविता घेतो की एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, मेला, शरीरातला आत्मा बाहेर गेला, अंतराळात गेला आणि अंतराळातनं शरीरावरती होणारे अंत्यसंस्कार बघायला लागला. आत्म्याला काय वाटतं, हे माझं मेलेलं शरीर जिवंत होतं, घरच्या गरीब परिस्थितीमुळं सुख देऊ शकलो नाही, आज या मेलेल्या शरीराला अंत्यविधीच्या रूपानं सुख किती सहज मिळते. शेवटचा सोहळा सुखाचा वाटते, कवितेचं नाव आत्मावंत. हां, ही कविता मूळ बरं का. आज मरून या जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज मागिला. आज मरून या जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज मागिला. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, गरीब होतो मी, जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी, तेल पाणी नवत माझ्या कधीही कपाळी, कधीही कपाळी, आज नाशवंत देह नाव घातला, देवा सोहळा सुखाचा आज मोठी कविता. ही कविता टेबलवरती तयार करून ठेवली होती. मी होतो त्यावेळेला, ह्या विद्यार्थी परिषदेचं काम करत होता त्यावेळेला. तर ती कविता टेबलवरती तयार करून दिली होती. अध्यक्ष होते जगदीश खेबोडकर आणि मी संघटन मंत्री म्हणून काम करत होतो. तर खेबोडकरांची ती कविता टेबलवरती ठेवली होती आणि पिंजरा सिनेमाचे निर्माते व्ही शांताराम आले तिथं. त्यांनी ती कविता वाचून बघितली आणि म्हणते, नाना असं गाणं पाहिजे पिंजरा सिनेमाची सांगता करताना. आणि या कवितेला आधारभूत म्हणून ती शेवटचं गाणं घेतलं गेलं आणि त्या गाण्यामध्ये शेवटचं कडवं यातलं घेतले. जन्मभरी झाली माझी अशी फसवणूक, अशी फसवणूक, फसवणूक झाली त्याची आज मिरवणूक, आज मिरवणूक, आज माझ्या नशिबाचा पांग फेडला, देवा सोहळा सुखाचा आज. पिंजरा सिनेमात शेवटचं कडवं घेतलं. तर अशा पद्धतीनं ह्या कविता प्रत्येकाकडनं संकलित केलेल्या आहेत. हे प्रभो तुम्हाला पांगळं केलीस तरी चालेल, पण आणखीन 2 हात दे वरच्याचे पाय ओढण्यासाठी. अशी खेबडकरांनी मुक्तछंदाची कविता मला दिली होती. प्रस्थापितांच्या अपरिचित कविता, गरीब माडगुळकरांच्या सुद्धा अपरिचित कविता माझ्याकडे खूप आहेत. लावणी हा काव्य प्रकार, इतके प्रकार आहेत ना, हे सगळे प्रकार त्या कवींच्या कडं बसून घेतलेले आहेत मी. हे भाग्य आहे माझं. त्या कवींच्या कडं बसून घेतले. म्हणजे कुसुमाग्रजांची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे आहे बरं का. हां, आणि तिथं एक योगायोग असा आला होता की ज्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो भेटायला, त्या दिवशी फक्त कुसुमाग्रजच नव्हते तिथं, तर पुलं पण होते. ओ हो हो. हे दोघं जण, 2 मूर्ती आपल्या समोर. आणि मजा सांगतो तुला, फक्त या कुंदेंदूचं मराठीत भाषांतर ऐकून आणि दोघांनी दाद दिली. आणि त्यावेळेला 8 दिवस मी त्यांच्याकडे वही ठेवली होती. पुलंची कविता काही मिळाली नाही मला, पण कुसुमाग्रजांनी आपली कविता दिली. कवितेचं नाव देणं. रुबाई काव्य प्रकार आहे. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही.
ही कुसुमाग्रजांची कविता त्यांच्या खेळात हो. मिळालेली आहे. मग त्यांच्या कविता मी कार्यक्रमात आणि कुसुमाग्रजांच्या समोर कुटुंब रंगले काव्यात कार्यक्रम झालेला आहे, हे भाग्य आहे. आणि त्याला मी त्यावेळेला त्यांना मी ऐकवलं होतं, ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदंबेल केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेले घरटात राहून, माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको फक्त वाचली, भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी फक्त ठेवले, कारभारीण्याला घेऊन संगे सरात लढतोय, पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय, खिशाकडे हात जाताच पटकन खुर्चीत न उठला, पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आणि कुसुमाग्रजांचा पाठीवरती हात पडला, वा. किती मोठं भाग्य. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एकदा नाही तर दोनदा या कार्यक्रमाची नोंद झाली आहे आणि ही आपल्या सगळ्यांसाठी खरं तर फार अभिमानाची गोष्ट आहे. हो ना, मराठी रसिक म्हणून आमचं भाग्य आहे. तुम्हाला असं वाटलं, नाही रसिकांना असं वाटणं हे नाही, निश्चित, कारण एकदा सलग 10 तास आणि नाही 11 तास 11 तास दिना